या फलंदाजांना इम्प्रेस केलंय. मगाशी आपण सर उल्लेख केला अतिशय जबरदस्त अशी टीम गोलबन संघाची दिसते. नक्कीच खर्डी विभागातील प्रतिनिधित्व करते. दोन टीम खर्डीमधील या मैदानावर खेळल्या, वाशाळा आणि गोलबन संघाने इम्प्रेस केलं. आपल्याला आठवत असेल आपण त्या विभागामध्ये समालोचन केलंय आणि हे सर्व खेळाडू परिचित आहेत. नक्कीच रिकी सर, संघ महत्वाचा आहे. आपण बघतोय खर्डी विभागातील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख अरुणच्या संघाने आतापर्यंत दिलेली आहे आणि हाच अरुण खर्डी विभागामध्ये अतिशय नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूनं आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे इम्प्रेस केलं. स्पर्धेच्या प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेस केलंय. परंतु हा सामना महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल एक बक्षीस लागू होईल याची नोंद आपण घ्यायची आहे आणि जो संघ हारेल परतीचा प्रवास करावा लागेल. म्हणून की काय तुमच्या इतिहासामध्ये काय लिहिलंय हे जरी महत्वाचं असलं, ऍट दिस मोमेंट तुम्ही आज आता ताबडतोब या क्षणाला काय करता हे महत्वाचं आहे. एक समीकरण मी सातत्याने म्हणतोय की स्पर्धा जर गमावली तर तब्बल 1 वर्ष तुम्हाला स्पर्धेची वाट बघावी लागते आणि त्या 1 वर्षाची मोजमापणी जर केली तर तब्बल 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागते. आणि निश्चितच म्हणून की काय कल करे सो आज करे सो अभी, आत्ता मात्र ती गोष्ट करावी लागेल जेणेकरून आपण हा सामना जिंकू. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल तयार होत आहेत. निलेजी महाजन आणि हेमंतजी तावडे दोन्ही अंपायरचं गोड कौतुक करू. जाऊ आपण या मॅचकडे. ओपनिंग पेस सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. स्ट्रायकिंग वर बॅट्समन यापूर्वीच्या मॅच मध्ये दाडाकेबाज फलंदाजी केली आणि बघता बघता आपल्या संघाला विजयासाठी सिंहाचा वाटा उचललेला खेळाडू भैरव देशमुख स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर राहुल शिंदे. मागील मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवर उभा आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले षटक. गोलंदाजी मार्क तयार. गोलंदाज रमेश. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. 3:57 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जातोय. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन भैरव देशमुख. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. फाईन खेळलाय. ऑफ स्टंपवर शफल झाला होता. चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमा रेषा पार. इज ऑफ द मार्क. 4 रन. वेलकम बाउंड्री. वेल बिगन इज हाफ डन. नक्कीच खातं उघडलं जातंय चौकाराने आणि अतिशय जबरदस्त असा फटका. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू होता. पूर्ण बॉडी टर्न केली. बॉडी टर्न करून खऱ्या हाताने दिशा दिली. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडूचा समाचार घेतला भैरव देशमुखनं आणि पहिल्याच चेंडूवर चौकाला वसूल करण्यात यश मिळतं. हेच वैशिष्ट्य आहे या जोडीचं की चांगली स्टार्ट करून देतात आपल्या संघाला. कारण एक नावाजलेली जोडी आहेत. क्लासिकल असे स्टायलिश प्लेअर. बॉडी लँग्वेज सुद्धा एकदम जबरदस्त दोन्ही खेळाडूंची. एक कित्येक वर्षाचा अनुभव सांगून जातोय आम्ही का या स्टेजवर पोहोचलोय. आमचा संघ का दादा संघ आहे याची पोचपावती देतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल भैरव. हो या ठिकाणी मात्र स्वैर मारा होतो. पंच दंडित करतात त्या चेंडूला. वाईड इशारा देत आहेत आणि सिंगल न एक्स्ट्राच एक धाव वाढते. धावसंख्या होतीये. विनोद फोर्डे सर आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. धावसंख्या 5. हरेश बेरे सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. याच मैदानावर इतिहास रचला या खेळाडूनं. तब्बल 28 चेंडूमध्ये 90 धावा बनवण्याचा विक्रम हरेजी बेरे आणि खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या सुद्धा पाठीशी लाभलाय. पहिल्या चेंडूवर चौकार मारणं कोणत्याच गोलंदाजाला आवडत नसतं, परंतु निश्चितच त्यानंतर फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला दिशा दिली गेली. टिट फॉर टॅप. जबरदस्त फटका येतोय. भैरव देशमुख A1 क्वालिटीचा षटकार. नक्कीच सर बॅटचा फ्लो बघा. अतिशय जबरदस्त पॅरलल पोझिशन मध्ये हा षटकार गेला आणि भगव्या पट्टीला सलामी दिली. एक ताकदवर फटका भैरव देशमुख यांच्या बॅट मधनं. हा क्लास आहे. धावसंख्या 6 न पुढे जाते. आमचे स्कोरर मित्र सांगतायत 11 धावा धावपलकावर बरकन वेगाने पुढे सरकली धावसंख्या. स्टान्स बघू शकाल खूप चांगला आहे. जणू काय ABD बिलियर्स सारखा स्टान्स फलंदाज भैरव देशमुखचा. यास तुम्ही एका हाताने टाळी वाजवू शकणार नाही. सामना महत्वाचा असेल तर एका हाताने फिल्डिंग करणं म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही या सामन्यामध्ये आल्यानंतर कुठेतरी असमजदारी पाहायला मिळाली. खाडे सर फिल्डिंग महत्वाची आहे. चांगली गोलंदाजी करतोय. बॅकअप नसेल तर तो त्याची क्वालिटी कशी दाखवेल हा प्रश्न यावेळेस मात्र बघावा लागेल. नक्की सर दुथडी भरून ज्याप्रमाणे नदी वाहते त्याप्रमाणे धावांचा वेग वाढतोय. अतिशय जबरदस्त क्लासिकल बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे भैरव देशमुख यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी करतो. यामुळे बॅटची नरेज लागते. चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. सीमा रेषेबाहेर सलामी देतोय. साइड 3 ला चौकार. 4 धावा. डी की सर कुठेतरी सर नशिबाचा साथ मिळते. नशिबाचा संजीवनी प्रदान करणारा चौकार मिळतोय किनवली संघाला. ज्यावेळेला नशीब आपल्या हातात असतात त्यावेळेला मात्र आमची मनस्थिती खूप अनुकूल असते हे सांगत असताना किनवली संघाचे फलंदाज भैरव देशमुख आणि नॉन स्ट्रायक एंडवर राहुल शिंदे आतापर्यंत काही चेंडूपासून वंचित राहिलाय.
परंतु ती वंचितता दाखवू देत नाही भैरव देशमुख नावाचा फलंदाज. काय स्टान्स आहे, जणू काय एबी डिव्हिलियर्स उभा आहे की काय समोर. हो थोडासा फ्रंटफुटवर होता आणि निश्चितच फक्त दिशा आधी गेली. शॉर्ट पॉईंटला 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. एक सिंगल समजदारीचा क्रिकेट, सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतो बॅट्समन भैरव देशमुखच्या माध्यमातून. काय बॅटिंग स्वीकारताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली किनवली संघाच्या माध्यमातून. परंतु निश्चितच अरुण नावाचा एक खेळाडू हा आतापर्यंत संजीवनी प्रदान करणारा ठरलाय. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतोय रमेश तय्यार. बॉल फेस करेल बॅट्समन राहुल शिंदे. यावेळेस स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास, मॅग्निफिशियंट. चेंडू निघून जाईल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट, डिस्पेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. राहुल शिंदे इज ऑन फायर. हा येतो चौकार. नक्कीच आडव्या बॅटनं सर घुटना टेक, तमाशा देख अशा स्टाईलनं चौकार वसूल केला. स्लॉग स्वीपचा विचार केला तर हॅन्सी कोहनी आम्हाला आठवत आहे, ज्याने या फटक्याची निर्मिती केली. खऱ्या अर्थानं स्लॉग स्वीपचा बादशाह म्हणून त्याला समजलं जातं. आफ्रिकेचा तो बॅट्समन होता आणि आठवण करून दिली त्या बॅट्समनची राहुल शिंदेनं. घुटना टेक, तमाशा देख, आडव्या बॅटनं नटराजन स्टाईलनं हा चौकार वसूल केला. या 4 धावांनी धावसंख्या वाढली, पोहोचती आहे 24 धावांवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टेनिस क्रिकेट जगतामध्ये अनेक नावं तयार झाली. कृष्णा लक्ष्मण सातपुतेने स्लॉग स्वीप सजवला. निश्चितच मुरबाडचा वंडर बॉय जयेश मोरे सुद्धा हे फटके खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि सातत्याने दाखवलंय की स्लॉग स्वीप कसा खेळायचा. आणि या स्लॉग स्वीपच्या माध्यमातून जयेश मोरे नावाच्या खेळाडून धर्मवीर चषक मुरबा शहापूर तो जिंकला गेला. आणि आज मात्र राहुल शिंदेने सुद्धा तीच पुनरावृत्ती समन्वय साधण्याचा प्रयत्न केलाय. अरुण गोलंदाजी मार्फत तयार. यापूर्वीच्या मॅचमध्ये एक मॅडन ओव्हर फेकली होती, परंतु आपण बघू शकाल किनवली संघाचा वेग धावांचा वाढत जाताना पाहायला मिळतो. तब्बल 24 धावा, स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल, यावेळेस जबरदस्त झेल पकडला जातोय. काय नजाकत होती या फटक्यामध्ये, परंतु बघू शकाल 30 सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आडवी केली, फुलटॉस बॉल होता, जमलं नाही. निश्चितच चांगला झेल पकडला गेलाय. काय चेंडू फेकला गेला. निश्चितच थोडा लोअर फुलटॉस पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट मिडॉनला पकडलेला एक चांगला झेल. निश्चितच संपेल. यावेळेस मात्र भैरव देशमुखचा चालू असलेला चांगला खेळ. नक्कीच सर भैरव देशमुखचा खेळ संपतोय, परंतु नक्कीच न्यूटनचा लॉ सांगतोय सर, एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल अँड अपोजिट सायमल्टेनियस रिॲक्शन. जेवढी क्रिया फास्ट तेवढी प्रतिक्रिया मिळत असते आणि जेवढ्या वेगानं चेंडू भिरकावला तेवढ्याच वेगानं झेल टिपण्यात यश मिळतं सिलिमिडॉनच्या खेळाडूला. अतिशय जबरदस्त असा झेल, कौतुक करावं लागलं क्षेत्ररक्षकाचं. आणि पहिला धक्का बसतोय किनवली संघाला. भैरव देशमुख बॅक टू द डग आउट. यस, फिल्डरने सांगितलं मैं आपको भूल जाऊं ये हो नहीं सकता, और आप मुझे भूल जाए ये मैं होने नहीं दूंगा. कोण नाही सांगा राज ठाकरेला बस का. यावेळेस मात्र अमजदच्या बॅटिंगचा क्लास दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस मिळतात चौकार. 4 धावांनी धावसंख्या साधली जाते पुढे 28 धावांवर. सर एक गया और दुसरा आया आणि ज्या स्टाईलनं सोडलं त्या साईडनं धरलं. खऱ्या अर्थानं अमजद आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतायत. असं नक्कीच अमजदची कॉन्फिडन्स लेवल जरी विकेट पडली तरी वाढली असेल. याचं कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 24 धावा आणि त्यानंतर या 24 धावा अमजदने बघितल्या. धावांचा वेग आपल्याला वाढवायचा आहे, कारण धावांची भूक आणि तहान लागू द्यायची नाही हे सांगत असताना बॅट्समन अमजद. भैरव देशमुख बाद झाल्यानंतर मी तर म्हणेन 20 ते 25 धावांचा फरक नक्कीच किनवली संघामध्ये पडेल. परंतु अनेक मातब्बर खेळाडू आहे. आम्ही सातत्याने एक नाव घेतो, ते नाव म्हणजे पिंटू शहा. एक चांगला खेळाडू डगआउटमध्ये विश्रांती घेतोय, जणू काही श्वास ऑक्सिजन सारखा साठवून ठेवतोय. कारण पिंटू शहाला माहित आहे जर गडी बाद झाला तर उर्वरित जबाबदारी आपल्याकडे असेल आणि तो श्वास आपल्याला खेळपट्टीवर पूर्णपणे पोहोचेल इथपर्यंत घ्यावा लागेल. मनोज गायकवाड नावाचा एक खेळाडू सुद्धा खूप चांगला आहे किनवली संघामध्ये. आणि पाठीराख्यांचा विचार केला तर यस अक्षय शिंदे नावाचा पाठीराखा या संघाला लाभलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच माघारी परतावा लागेल. खेळपट्टीवर स्वतःच्या घराकडे सुखरूप पोहोचलाय.
हॅलो हॅलो माईक चालू करा. हॅलो हॅलो. आणि बॅटिंग पॉवर प्ले तर षटक असेल. 3 षटकानंतर धावा होत आहेत 40. अतिशय जबरदस्त स्टार्ट, अति जबरदस्त बॅटिंग. पुढे षटक असेल सर बॅटिंग. 7 षटकांचा सामना, 3 षटकानंतर 40 धावा. हॅलो हॅलो. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 24 धावा. त्यानंतर कमबॅक केलं अरुणने, फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा. एकंदरीत टीमची टोटल जर बघितली तर धावपलकावर धावा पाहायला मिळतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 13.33च्या सरासरीने आतापर्यंत किनवली संघाने धावसंख्या जमावली आहे. 2 खेळाडू खेळपट्टीवर आदिराजे गाजवताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण बघतोय बॅट्समन पिंटू शहा, तर नॉन स्ट्राईक एंडवर संघाचा संघनायक राहुल शिंदे, द ब्रँड ऑफ किनवली. सातत्याने आतापर्यंत आदिराजे गाजवलंय. आपल्या नावाला फक्त नावापुरतं न ठेवता तर इमेज बनवली गेली. आणि सातत्याने सांगितलं, तुम्हाला जर मला शोधायचं असेल तर गावात नाही तर गुगलवर सर्च करू शकाल. हाच राहुल शिंदे आतापर्यंत ब्रँड बनलाय. या मॅच मध्ये काही कर्तबगारीचे डंके वाजविल का, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राहुल शिंदे नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आणि स्ट्रायकिंग एंडवर पिंटू शाह. खाली सर आपण बघतोय 13.3300 ची सरासरी आतापर्यंत गाठली. पुन्हा एकदा अरुण तयार. यावेळेस लेग ब्रेक बॉल फेकला होता, परंतु निश्चितच लाईन खूपच खराब पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलक पुढे सरकेल. तब्बल 41 धावा धावफलकावर. आमचे अतिशय जवळचे मित्र सचिनजी ठाकरे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात राहुल शिंदेसाठी. ओव्हरपिच बॉल अक्रॉस द लाईनने खेळलाय. जणू काय हा चेंडू शोधून आणावा लागेल कानवे गावातून. हा येतोय पिंटू शहाच्या बॅटमधला दिमागदार राजेशाही थाटामध्ये षटकार. नक्कीच या चेंडूवर सर आठवण करून दिली. मला वाटतं 10 वर्षापूर्वीचा पिंटू शहा. अतिशय जबरदस्त असा फटका होता. टायमिंग साधलं, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर. आणि तब्बल मला वाटतंय त्या आंब्याच्या डायरेक्शन मध्ये चेंडू आणायला गेलाय तो स्वयंसेवक. अतिशय जबरदस्त ताकदवर एक नजाकत शॉट ऑफ द डे बघायला. या फटक्यासाठी पिंटू शहाला हरेश बेरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. गुगल पे केलं जाईल, फक्त नंबर देऊन जा. असं हे प्रेम आहे हरेश बेरे यांचं. काय स्ट्रोक्स पाहायला मिळाला. निश्चितच मन भरलं गेलं या फटक्यावर. व्हॉट स्ट्रोक्स, जबरदस्त. यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतो पिंटू शहाच्या बॅट मधनं. हेच सातत्य जर पिंटू शहाने प्रत्येक चेंडूवर जर पाहायला मिळालं खाडे सर, मी तर म्हणेन धावसंख्येचा वेग आणि ग्राफ खूपच वाढत जाताना पाहायला मिळेल. सर याला कारण आहे की ते पायाला असला. अतिशय जबरदस्त स्टार्ट राहुल शिंदे यांच्या मार्फत. यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेन्स, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झालाय. थोडंसं बॅकफुट वर होते, तत्पूर्वी एकच सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल. कॉम्बिनेशन योग्य नव्हतं, परिणामी 2 धावा मिळाल्या. 49 धावा धावफलकावर. या मैदानाचा विचार केला तर धावसंख्या खूप वेगाने बनवली जाते, परंतु निश्चितच चेस करण्यासाठी सुद्धा थोडासा संघर्ष कमी करावा लागतोय. आपण बघतोय 90 ते 92 धावा चिरवली संघानं प्रत्येक मॅच मध्ये बनवण्याचा विक्रम रचला गेला. आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चीत करून चिरवली संघ पुढच्या पायरीवर पोहोचला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. सातत्याने निरीक्षण केलं, जणू काही खेळपट्टीवर खडानखडा माहित आहे बॅट्समन पिंटू शहाला. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पिंटू शहा इज ऑन अ फायर. आता मात्र सांगत असताना, जब तक हम है हम भी किसी से कम नहीं, हमसे ज्यादा इस जमाने में किस में दम है, आ देखिए जरा किस में कितना है दम. काय बॅटिंग करतो बॅट्समन पिंटू शहा. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट फक्त शरीराने खेळला जाणारा खेळ जरी असला तरी तो तुमच्या रक्तात असावा लागतो. यापूर्वी अनेक मैदानं आणि अनेक काळ या पिंटू शहाने गाजवलाय, परंतु तोच समन्वय पुनश्च एकदा या मॅच मध्ये लावण्याचा प्रयत्न पिंटू शहाच्या माध्यमातून केला जातोय. व्हॉट एफर्ट. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. गरज ही शोधाची जननी आहे आणि सातत्याने यावेळेस शोध घेतला जातोय ऑन साइडचा. प्रत्येक फटका ऑन साइडला खेळला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. यावेळेस संधी नाही आहे. गोलंदाज मात्र बघत राहिला चेंडूकडे. चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. ज्या गोलंदाजानं यापूर्वीच्या मॅच मध्ये मेडल ओव्हर फेकली, तोच गोलंदाज या मॅच मध्ये मार खाताना पाहायला मिळतोय. ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. म्हणून की काय मित्रांनो, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. खेळाडूंनो, प्रयत्न करत राहा जीवाच्या आकांताने शेवटच्या क्षणापर्यंत, कारण वेळ
बदलेल हे मात्र निश्चित आहे. नशिबावर तुम्ही लक्ष देऊ नका, कारण क्रिकेट म्हटला तर 99% प्रयत्न आणि 1% तुमचे नशीब तुम्हाला साथ देतील. यावेळेस प्रयत्नातून मार्ग शोधला जातोय. पिंटू शहा थर्ड इन अ रो. यावेळेस येईल पिंटू शहाच्या बॅट मध्ये तिसरा चौकार. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 57 धावा धावफलकावर. पिंटू शाह मात्र गोलंदाजावर इतका काही तुटून पडलाय की थांबायचं नाव घेत नाही आहे. नक्कीच ऑन साइड सर ताकद आहे पिंटू शहा यांच्या, आणि जुना पिंटू शहा मला आठवतोय. खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग आणि ताकदवर मनगडातील जोर दाखवत आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावांची वादळी किडी आतापर्यंत गेली. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. क्रिकेटचा क्लास. डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण. यस महेश सर, आपण जरा डगआउट मध्ये बसायचं आहे, कारण आपण मॅच लाईव्ह बघतोय याची नोंद आपण घ्या. कारण जल्लोष झाला पाहिजे. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. आवाज तिथून दिला तरी चालेल. निश्चितच 6 धावा मिळतील. पिंटू शहा आज मात्र नाव आपण बघितलं तर लहान बाळाचं, परंतु आज कर्तृत्व दाखवतोय. उंची लहान पण कीर्ती मात्र महान. पिंटू शहा नक्कीच कुठेतरी चांगली खाद्य भ्रमंती या ठिकाणी सुरू आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंगचा नजारा पिंटू शहा याच्या बॅटिंग मध्ये बघतोय. आणि जो गेलेला फॉर्म सर, वाघ जरी म्हातारा झाला तरी गवत कधी खात नाहीये, आणि जखमी वाघाचा श्वास त्याच्या आवाजापेक्षा खतरनाक असतोय. पिंटू शहा हे वेगळं नाव आहे, नाम नाही ब्रँड आहे बॉस. यस, पिंटू शहाने आज मात्र पूर्णपणे इम्प्रेस केलं आमच्या खेळाडूंना, सर्व क्रिकेट रसिकांना. यावेळेस अंपायर डिसिजन, फलंदाज होईल बाद. परंतु निश्चितच पिंटू शहाने आपली जबाबदारी पार पाडली गेली. तब्बल 27 धावांची वादळी केली गेली आणि त्यानंतर मात्र पिंटू शहा झालाय बाद. यूज विकेट. मोठा झटका लागतोय किरमली संघाला पिंटू शहाच्या रूपानं. डीजे धावसंख्या 63 होती. कंटिन्यू डीजे. तब्बल 63 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि षटकं झालेली आहेत आतापर्यंत 4. सर 3 षटकामध्ये 40 धावा होत्या आणि या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. पिंटू शहा नावाचं वादळ मैदानात आलं. वादळ शमलंय, परंतु त्या वादळाने नुकसान खूप केलंय गोलबंद संघाचं. असं वादळ जरी शमलं असलं तरी धाबा मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. हे इम्प्रोव्हायझेशन दाखवलं पिंटू शहानं. मी एक खेळाडू सातत्याने तुमच्या डोळ्यासमोर ठेवील. तो खेळाडू म्हणजे चरवली संघाचा SK. आम्ही सातत्याने कौतुक करू SK आर सरांचं. या मॅच मध्ये, या लीग मध्ये एक आगळा वेगळा स्टान्स बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मध्ये सुद्धा वेगळं इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय, स्वतःमध्ये बदल केलाय. आणि निश्चितच म्हणून की काय, संदेश स्पोर्ट चरवली संघ अर्थातच सीमाचा वाटा उचलला. गोलंदाज आणि फलंदाज SK आरद आणि त्यांच्या नेतृत्वातून खऱ्या अर्थानं संदेश स्पोर्ट चरवली संघ इथपर्यंतचा प्रवास केला आहे. अनेक प्रकारचे खेळाडू आहेत. बीकेचं नाव कोण विसरेल. सातत्याने ऑलराऊंडरची भूमिका. विकास फळडे असेल, खूपच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्याचबरोबर सूरज फळडे, चरवली एक्सप्रेस मला का ओळखलं जातं. आणि त्यानंतर मात्र सातत्याने आप्पा फळडे सरांनी पहिल्या सकाळ सत्राची एक मॅच जिंकवली गेली. आणि आपण बघतोय एक खेळाडू की या मैदानावर सातत्याने इतिहास रचला गेलाय आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती प्रत्येक दिवसागणी, प्रत्येक इतिहासाच्या सुवर्ण पानावर आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरतो. अर्थातच अजित फळडे आणि प्रत्येक वेळेला मदतीची साथ लाभली गेले प्रवीण फळडे. या सर्वांच्या साथीने संदेश स्पोर्ट चरवली संघ पुढील पायरीमध्ये पोहोचलाय. आणि अर्थातच ज्या खेळाडूंवर संपूर्ण शहापूर तालुक्याने प्रेम दाखवलं, मुरबाड तालुक्याने प्रेम दाखवलं, तो खेळाडू म्हणजेच रुपेश फळडे. 11चे 11 ऑलराऊंडरच्या माध्यमातून संदेश स्पोर्ट चरवली संघ पुढील पायरीकडे पोहोचलाय. शुभेच्छा असतील. तत्पूर्वी बागडू क्रिकेट आपण जातोय या महत्वाच्या मॅचकडे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. किनवली संघाची धावसंख्या तब्बल 63 धावा धावफलकावर.
नक्की सर 63 धावांची एक मोठी अभेद्य असा डोंगर या ठिकाणी उभा केलाय. खऱ्या अर्थानं बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. राहुल शिंदे अजूनही मैदानात आहे आणि पिंटू शहा अतिशय जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर गेला, परंतु आपल्या संघाला सुस्थितीत आणण्याचं काम केलं आणि 4 षटकानंतर तब्बल 63 धावा या मैदानावर बघायला मिळाल्या. तब्बल 16च्या सरासरी धावसंख्या सुरू आहे. खऱ्या अर्थानं नवीन गोलंदाज येतोय गोलबंद संघासाठी 5वं षटक घेऊन गोलंदाज हरेशनं दुसरं षटक चांगलं हाताळलं होतं. सोनवणे सर याचं सुद्धा स्वागत आहे, आपण यायचं व्यासपीठावर. हरेश वैयक्तिक 5वं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. राहुल शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. किनवली संघासाठी प्लस पॉईंट आहे सरचं बॅट्समन अतिशय फॉर्म मध्ये आहेत. राहुल शिंदे स्वतःचा फॉर्म दाखवतोय, अतिशय जबरदस्त स्टार्ट करून देतोय संघासाठी. यावेळेस हरेश वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 63. 5वं षटक पहिला चेंडू सामना करेल राहुल. लोअर फुलटॉस चेंडू पूर्णपणे चकवलंय फलंदाज राहुल शिंदे यांना. अतिशय जबरदस्त स्लोवर वनचा मारा होता. निर्धाव चेंडू राहुल शिंदे अतिशय चांगला चेंडू होता, समजू शकला नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. स्लोवर चेंडू नक्कीच कधी कधी बॅट्समनला फसवत असतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील राहुल टू हरेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनं या चेंडूचा सामना करेल राहुल. ऑफ साईडनं कट करण्याचा प्रयत्न होता. गुडल्यांतर पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहुल शिंदे. कट करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या दिशेनं, परंतु संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच एसपीएल अध्यक्ष रामजी पाटोळे आणि वैभव पाटोळे यांच्याकडनं या सीपीएल साठी शुभेच्छा आहेत. फोनच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑफ साईडच्या दिशेनं कट केलाय. नक्कीच कव्हर स्वीपरच्या दिशेनं चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि राहुल शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतात. धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर मूव्ज ऑन 65 रन्स. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 7 षटकांचा सामना आणि यातील जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलचा सामना खेळेल चरोली संघ विरुद्ध. खऱ्या अर्थानं एक काटिकी टक्कर ही मॅच होईल, यात काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा राहुल. थोडंसं व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट हाफ ट्रॅकर चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. राहुल शिंदे जोरानं वेगानं जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण गोलबंद संघाकडनं बघायला मिळतंय. तुर्तास 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळतं आणि धावसंख्या 2 पुढे जाते 67 धावांवर. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंदचे समुंदर बनताय. एक धाव ऍड केली जाते. नक्कीच धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर एक पाऊल पुढे टाकत राहा. रस्ता तुम्हाला आपोआप सापडत राहील. आणि तळपत्या उन्हामध्ये स्वतःची सावली निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समन करतोय, प्रत्येक गोलंदाज करतोय. यावेळेस पुन्हा एकदा हरेश ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न झाला. यष्टीरक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु नक्कीच डीप थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. धावांचा प्रयत्न झाला परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. धावसंख्या 2 पुढे जातीये, पोहोचतीये 69 धावांवर. 5वं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात यश मिळत आहे ते किनवली संघाला. अतिशय जबरदस्त रिस्क घेतली आणि रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला जे यश मिळतं तो आनंद वेगळा असतो. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात रिस्क घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट होऊ शकत नाहीये. जीवनात स्ट्रगल करणं गरजेचं. स्ट्रगल केलं तर तुम्ही गुगलवर येता, हेच सूत्र आहे. यावेळेस मात्र राहुल शिंदे पुन्हा एकदा बॅकफुटे जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि राहुल शिंदे पुन्हा एकदा गवसणी घालतायत चौकाराला. धावसंख्या 4 पुढे जाते, पोहोचती आहे 73 धावांवर. 73 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अतिशय जबरदस्त क्लासिकल बॅटिंग राहुल शिंदे. वैयक्तिक धावांवर जर विश्लेषण बघितलं तर आतापर्यंत धावा आहेत राहुल शिंदे यांच्या 18 धावांवर खेळतायत. सर कौतुक करावं लागेल आमचं युट्यूब लाईव्ह tenniscricket.in च्या माध्यमातून आपण बघतोय. तळपत्या उन्हामध्ये तो कॅमेरामन ओमकार सावंत आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतायत आणि आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत प्रथमेश जी परब साहेब. अतिशय जबरदस्त कामगिरी सर या स्पर्धेसाठी. असं ओमकारला ऊन लागणार नाही, कारण ओमकारने तपश्चर्याच तेवढी केलेली आहे. म्हणून की काय, ओमकारला ऊन असो की पाऊस असो ओमकार घाबरत नाही. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅचचा विचार केला तर किनवली संघाची धावसंख्या आहे ती आतापर्यंत 2 गडी बाद तब्बल 73 धाबा.
उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाच्या माध्यमातून कोण आहे आशिष नक्कीच कमबॅक करेल का डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ. स्ट्रायकिंग वर बॅट्समन मनोज गायकवाड. यावेळी शॉर्ट पिच बॉल पूल केलंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. डीप मध्ये स्वतः ऋषीमुनी उभा आहे आणि त्या ऋषीमुनीचं नाव आहे अरुण. तपश्चर्या पूर्ण झाली. वाटलं होतं चेंडू हिमालयावर पोहोचला असेल तर खाली मी तपश्चर्या करण्यासाठी उभा आहे आणि यावेळेस मात्र एक चांगला झेल पकडला गेलाय. 1 नंबर विकेट डाऊन. मनोज गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. परंतु निश्चितच झेल पकडला जातोय. डीजे होती. पहिल्या चेंडूवर मनोजच्या बॅटिंगचं वैशिष्ट्यच आहे की आल्या आल्या मोठा प्रहार करणं. मागच्या मॅच मध्ये षटकार लागला होता पहिल्या चेंडूवर. या चेंडूवर पुनरावृत्ती झाली असती परंतु जबरदस्त ताकद जबरदस्त नजाकत अशी फटका होता परंतु अरुणला भेटू शकला नाहीये. परिणाम माघारी परतावा लागलं. नेक्स्ट बॉल फेस करेल राहुल शिंदे. हो चांगला फटका आहे. टायमिंग साधलाय प्रॉपर. यावेळेस मात्र चेंडू होतोय 1 बाउन्स ओव्हर द रफ. 4 रन्स 4 धावा. डीजे म्युझिक म्युझिक म्हणजे कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं तरी छापलं ओठांवर आल्याशिवाय ते गीत नसतं आपलं. क्रिकेटला म्युझिकची साथ दिली जाते आणि या रणरंत्या उन्हामध्ये आनंद घेतला जातोय. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा राहुल शिंदे. गोलंदाज आशिष या गोलंदाजाचा सामना करेल. पुन्हा एकदा वॉट शॉट. टायमिंग नजाकत क्लास ताकद सगळे काही या चेंडूवर दिसलं. राहुल शिंदे यांच्या बॅटिंगचा क्लास. चेंडू सीमारेषे पार. मिळतात 6 धावा. षटकार. फटके बघायला मिळतात आणि राहुल शिंदे पूर्णपणे फॉर्म मध्ये दिसतोय. आशिष गोलंदाजीमध्ये स्ट्रगल करतोय. सर 83 धावा होत आहेत. असं राहुल शिंदे असं काही तुटून पडलाय की थांबायचं नाव घेत नाहीये. आशिष चेंडू रिलीज करतोय परंतु वेग नाहीये. मी तर म्हणेन टप्पा सुद्धा चुकीचा पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. आपण बघू शकाल शॉर्ट फाईन लेगला विकेट किपर पोहोचलाय. फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली परंतु निश्चितच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. जणू काही नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू एका धावेसाठी पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. मनामध्ये एकच गोष्ट होती की राहुल शिंदेला स्ट्राईक देणं परंतु थांबवलं राहुल शिंदेने. 1 धाव मिळाली आणि फलंदाज होईल बाद. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल 84 धावा धावपलकावर लागताना ऍडव्हान्स पाहायला मिळतील. आतापर्यंत 4था झटका लागतोय केनवली संघाला परंतु 4 गडी बाद झाल्यानंतर आपण धावा बघू शकाल तब्बल 84 धावा. पिंटू शहा नावाचं वादळ यापूर्वीच्या षटकामध्ये घोणगावलं. जबरदस्त इनिंग साकारली पिंटू शहाने आणि त्यानंतर मात्र यावेळेस आपण बघू शकाल राहुल शिंदेचा आत्मबल इतकं काही उंचावून ठेवलं की राहुल शिंदे फुल पाखरासारखा स्वच्छंदी बागडतो या खेळपट्टीवर आणि प्रत्येक दिशेला आपलीच दिशा या सगळं मैदान आपलं हे सांगत असताना राहुल शिंदे स्ट्रायकिंगवर फलंदाज दिनेश खेळपट्टीवर पोहोचलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये विनोदजी फडे सर. ओव्हरपिच बॉल होता. स्लॉग स्वीप दबलाय. ऑन द राईट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली गेली. 1 बाउन्स ओव्हर द रो. हा येतो जवकार. रन्स मिळतील 4. संख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 88 धावांचा डोंगर
यावेळेस धावफलकावर लावताना पाहायला मिळता येईल किनवली संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. डाऊन द ग्राउंड गरंगळा चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्यापूर्वी फिल्डिंग झाली की नाही हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस फिल्डिंग झाले, नक्कीच अंपायर डिसिजन देतील. यस, फिल्डिंग केले. 2 धावा या चेंडूवर. नक्कीच या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. तब्बल 90 धावा आतापर्यंत धावफलकावर लागताना एक षटक अजूनही शिल्लक असेल. की सर आपण बघतोय 6 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 90 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र निश्चितच श्वास मी तर म्हणेन कमी झाल्यासारखा वाटतोय. या मॅच मध्ये डीके स्पोर्ट गोलबंद संघाचा काहीतरी वेगळी प्लॅनिंगने गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये काहीतरी वेगळा चमत्कार करून दाखवावा लागेल. तेव्हा मात्र किनवली संघाच्या धावसंख्येचा वेग कुठेतरी कमी करता येईल. नक्कीच चमत्कार होतोय या ठिकाणी बॅटिंगच्या तुफानं. खऱ्या अर्थानं गोलबंद संघ अडचणीत आहे, स्ट्रगल करतोय आणि शेवटचं षटक आज शिल्लक आहे. कुठेतरी 100 पार करण्याचा प्रयत्न किनवली संघाचा आहे. धावसंख्या 90 सजली जाते आणि राहुल शिंदे स्वतःच्या बॅटिंगचा करिश्मा दाखवतोय. आतापर्यंत वैयक्तिक खेळी साकारली गेली आहे राहुल शिंदे यांच्या मार्फत. 31 धावांची 31 रन्स. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 31 धावा काढल्या होत्या राहुल यांनी. नेक्स्ट बॉल बॉलर किशोर आणि किशोरच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय. झेल सुटतोय परंतु 1 धाव कंप्लीट होती आहे. राहुल शिंदे वेट्यान वॉचच्या भूमिकेत आहेत. नक्कीच 2 धावा होऊ शकल्या असत्या. कॉन्फिडन्स होता, परंतु कॉन्फिडन्स पेक्षा मैदानामध्ये जे दृश्य दिसत आहे त्यावर विश्वास असतो. खऱ्या अर्थानं 91 धावा होत आहेत आणि पूर्णपणे किनवली संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. दिनेश भोईर नावाचं शस्त्र मैदानात खेळता. दिनेश बॉक्स वे टुवर्ड्स द लेग साइड रिजन. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू येतोय. सिंगलच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. धावसंख्या 2 पुढे जाते, पोहोचते 93 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 100 पार होईल का हा प्रश्न आहे, पण या प्रश्नाचा उत्तर मिळेल ते उर्वरित 4 चेंडू मध्ये. राहुल वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय. 36 धावांवर खेळतोय, सॉरी. नेक्स्ट बॉल दिनेश. चांगला फटका आहे. ताकद कमी आहे परंतु अचूक स्पॉट पिक केलाय. चेंडू जातोय खेळाडू कक्षाच्या वरनं सीमारेषे पार. या चेंडूवर मिळतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 97 धावा, 97 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अतिशय जबरदस्त ताकदवर फलंदाजी. धावांचा वेग वाढतोय. दुतडी भरून डोंगर सजला जातोय. नदी वजा पूर या ठिकाणी येतोय. फ्लड पूर्णपणे धावांचा. धावसंख्या 97 धावा, 97 रन्स ऑन स्कोर बोर्ड. रमेश शिंदे सर, अतिशय जबरदस्त जी मॅच आहे ती सेमीफायनलचा रस्ता आहे आणि सेमीफायनलच्या रस्त्यामध्ये क्वार्टर फायनलची मॅच रंगते. खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी किनवली संघ करतोय. नक्कीच धावांचा वेग जर आपण बघितला तर निरंतर अबाधित ठेवण्याचं काम किनवली संघाच्या फलंदाजांनी यावेळेस मात्र केलंय. 3 चेंडू फेकून झालेत किशोरने. 97 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता. यावेळेस आपण बघू शकाल स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून फटका सजवलाय. एक सिंगल धाव काढली गेली. 98 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. आणि निश्चितच विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन यावेळेस मात्र यूज करायला हवा होता डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाच्या माध्यमातून, परंतु तो यावेळेस होताना पाहायला मिळाला नाही. तब्बल 98 धावांचा डोंगर यावेळेस उभारलाय. मी तर म्हणेन खूप पुढे एव्हरेस्ट उभं केलं की काय या मॅच मध्ये किनवली संघानं. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळला. ऑफ स्टंपवर पुन्हा शफल झाले होते फलंदाज राहुल शिंदे. 1 धाव, 99 धावा धावफलकावर. निश्चितच एका धावेची याचना डगआउट करत असेल की 100 धावा कोणत्या पद्धतीने पूर्ण केल्या जातील. तब्बल 99 धावा धावफलकावर प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत विचार केला तर 41 चेंडू फेकून झालेत आणि या 41 चेंडूमध्ये 99 धावा लागणं हे आपल्या संघासाठी प्रथम बॅटिंग करत असताना योग्य गोष्ट घडली किनवली संघाचं. आणि निश्चितच एक सिंगल धाव काढली जाईल. 100 यावेळेस कंप्लीट होत आहेत. नक्कीच किनवली संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. तब्बल 100 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतील आणि 7 षटकामध्ये 101 धावांची गरज असेल डीके स्पोर्ट्स गोलबंद संघासाठी. का बॅटिंग यावेळेस मात्र केली किनवली संघानं खूप मोठा प्रश्न. मी तर म्हणेन IPC इंटरव्ह्यू द्यावी लागेल डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला. तिथे तुम्ही पास झालात तर मात्र तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही पदाधिकारी व्हाल आणि या मॅच मध्ये 101 धावा बनवल्या तर पुढील सामन्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. अन्यथा कार्यक्रम संपला. परंतु आत्मबल वाढवावं लागेल अरुण नावाच्या खेळाडूला. 7 षटकं 101 धावा.
चला तर ऐकूया जेव्हा दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा दबाई साहेब खिनवली दबाई साहेब आसनवली एक गोड आवाज हेमजी सोनावळे सर आणि त्यांच्या सोबत असतील आमचे रेकी काडे सर. धन्यवाद. नक्कीच संध्याकाळचं सत्र सुरू होत आहे. सर्व YouTube लाईव्ह दर्शकांचं, मैदानावरील प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, आमचे ऑफिशियल पंचांचं, स्कोर रायटर, कमेंटेटर सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हनिंग टू ऑल. नक्कीच सर, कौतुक करावं लागेल आमचे डीजे ऑपरेटर अनिलजी विषय यांचं. अतिशय जबरदस्त कामगिरी डीजेच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्यांना संधी देऊया. डीजे की सर तो अनुभव आज या मॅच मध्ये पणाला लावावा लागेल. 14 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात 7 चेंडूंमध्ये. ऑलमोस्ट 200चा स्ट्राईक रेट सर चालू आहे. यावेळी हरेश काय करेल? पुढचा चेंडू मंगेश चौधरी हाफ ट्रॅकर होता, समजू शकला नाही. भरधाव वेगाने चेंडू गेला आणि पिंटू शहाच्या हातांमध्ये विसावला. एक निर्धाव चेंडू टाकला गेला. एक निर्धाव चेंडू विकेट समान आहे या मर्यादित षटकांमध्ये आणि तो महत्वाचा आहे किनोली संघासाठी, कारण डीके गोलबंद संघ केव्हाही बाउन्स बॅक करेल. आपण मागच्या 3 मॅचेस पाहिल्या डीके गोलबंद संघाच्या की ज्यांना शेवटच्या षटकांमध्ये येऊन सामने जिंकलेले आहेत. नक्कीच सर, काही वर्ष तर क्रिकेट द गेम ऑफ अनसर्टेनिटी, प्रेडिक्शन करणं चुकीचं असतं क्रिकेटमध्ये, परंतु गोलंदाजी आता मात्र चांगली होते. बॉल इन द एअर, झेल होईल का? राहुल शिंदे अचूकरित्या झेल टिपतायत आणि हरेशच्या रूपानं पहिला धक्का बसतोय गोलबंद संघाला. Yes sir, there will be no chance for mistake and no room for mistake by Rahul Shinde. He is very experienced player in this team, so he will not do such a mistake. That very easy catch was there and he had done it very nicely. And Harish back to pavilion, he is trotting towards the dugout. And who will coming next batsman? Nayan. नक्कीच सर, झेल हवेमध्ये होता. आपण म्हटलं सोपा झेल नव्हता सर, खूप उंच आणि आकाशाला गवसणी घाला असा चेंडू होता. बॉल खाली येणं, अंदाज घेणं आणि सेफ हँड्स मध्ये तो पकडणं खूप अवघड असतं.
अतिशय जबरदस्त झेल टिपला गेला आणि नवीन फलंदाज नयन येतोय. गोलबंद संघाचा एक स्टार फलंदाज नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय. स्ट्राईक सांभाळतोय आशिष. सर पूर्ण दिवसभर हा संघ खेळतोय, नक्कीच थकवा असावा. पुढचा चेंडू हो इस बार इनसाइड एज अँड व्हाट हॅपन, दिस इज अनदर एक्सिडेंट, येट अनदर विकेट. आशिष हॅज टू गो बॅक towards his back dugout. So second wicket down, back to back wicket for Mangesh Chaudhary. You rock here DJ. लॉंग ऑफच्या दिशेला नक्की जर कोणाला गाडीची चावी सापडली असेल तर प्लीज आपण द्यायची आहे. मैदानावर कुठेतरी चावी पडली आहे आमच्या सूरज फर्डे यांची. शेरवली एक्सप्रेसची गाडी, ती एक्सप्रेसची चावी, मला वाटतं एक्सप्रेस चावीनं चालत नाही, मात्र तरी देखील चावी हरवलेली आहे. नक्कीच नेक्स्ट बॉल फेस करेल आशिष. पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजीच्या मार्गावर आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट न ऑफ साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट तुषार आहे, चूक होत नाहीये आणि यावेळेस मात्र हॅट्रिक नोंदवली जाते मंगेशच्या माध्यमातून. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी, क्लास, दर्जा, सगळं काही. इझी संध्याकाळचं वातावरण असतं. नवीन फलंदाज येतोय अरुण, ज्यानं वैयक्तिक आतापर्यंत दर्जेदार क्वालिटीची फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. या स्पर्धेमधील आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी सिंहाचा वाटा उचललाय या गोल फलंदाजानं. नयन आणि अरुणची ही जोडी आहे. शेवटचा चेंडू सर या षटकातला. हो हो यावेळी व्हॉट अ स्पीड अँड व्हेरी स्विफ्टली, व्हेरी रॅपिडली बॉल goes into the gloves of Pendu Shah and dot ball, and here ends over number second and score moves on 14, loss of 3 wickets. एका षटकात सर बॅक टू बॅक 3 गडी बाद झाले आणि एक खिंडार पडलं त्या आणि 2 धावा देखील सर या षटकात आल्या. अवघ्या 2 धावा दिल्यात आणि आपली जबाबदारी पार पाडलेली. अतिशय जबरदस्त क्वालिटीची गोलंदाजी. कारण आपण महान गोष्टी सर करू शकत नाही, पण त्या मार्गातील लहान लहान गोष्टी करू शकतो. त्यासाठी एक खारीचा वाटा उचलला मंगेशनं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये बघायला आपण मिळाली. नेहमी सांगत असं यशस्वी व्यक्ती कोणत्या गोष्टी वेगळ्या गोष्टी करत नसतात, तर ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात. ती पद्धत करावी लागेल आता नक्कीच. DK गोलबंद संघाला. मिस्टेक्स तर झाल्या, परंतु त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणं. मिस्टेक्स आर द प्रूफ यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करत असल्याचा पुरावा तुमच्या चुका असतात. Yes. प्रयत्न प्रमाद आपल्याला थेरी आठवते थॉर्नडाईकची, आणि ती खऱ्या अर्थानं थेरी जीवनात लागू पडते. आणि शिका नक्कीच. ट्रायल अँड एरर. यावेळी मात्र अरुण येईल. अरुण सर येथील पुन्हा एकदा आपल्या ज्यावेळेस सर टॉस झाला त्यावेळेस सर राहुल शिंदे यांनी मानस वाळगुण ही खूप मेहनत केली आहे या स्टेजवर येण्यासाठी. खूप आम्ही दर्जेदार मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचा आम्ही चीज करू. नक्कीच सर. यावेळी आपल्याला पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग गेला. येस इट इज वाईट सिग्नल येतोय आणि आमच्या समोर आता मात्र नवीन इक्वेशन आमच्या समोर येत आहे. नेक्स्ट बॉल अरुण भोईर. नेक्स्ट बॉल टाकतील. ओ यावेळेस स्लॉट मध्ये रडार मध्ये चेंडू आहे. चेंडू विरकावून दिलाय सीमारेषे पार. षटकार, 6 धावा. सर नक्कीच एक क्लास आहे DK गोलबंद संघाकडे. नक्की सर. अरुणनं मात्र इम्प्रेस केलंय, प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेस केलंय आणि संघासाठी एक तारणारा ठरलेला फलंदाज आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा सर. नक्कीच 21 अजून धावांवर. 80 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नक्कीच 18ची सरासरी मला वाटतं राखावी लागेल. 5 षटक सर जवळजवळ शिल्लक आहेत. खूप मोठी धावसंख्या आहे, ती पार करायची आहे, परंतु अरुण प्रयत्न करतोय. हो यावेळेस मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. चांगलं गतीमध्ये परिवर्तन दाखवतायत अरुण फर्डे, अरुण भोईर. चांगली गोलंदाजी अरुण टू अरुण. सर नक्कीच अरुण इंटू अरुण असं झालंय. आता दोघांपैकी कोण भारी होईल. एक षटकार तर ठोकलेला आहे सर. या पुढचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अरुण. हो इस बार इनसाइड एज अँड बॉल वेंट इनटू द
square leg region. There is fielder. Only one run taken. Vicky was there. He returned the ball to Pintu Shah, but only one run possible, and this one run will add to the scorecard. Score moves on 22 runs. Loss of 3 wickets. 22 धावांवर पोहोचलेला संघ गोलबंद संघ. म्हणजे जबरदस्त डिफेंडिंग चालू आहे किनवली संघाकडनं. सर आता मात्र 79 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. ओहो, बिग ब्लास्ट टुवर्ड्स द काउ कॉर्नर. वन बाउंस, मे बी 4 रन्स. डीजे नक्कीच डीजे म्हणूनच तर काय तर निर्विघ्नपणे आतापर्यंत 10वा दिवस आहे या सिरीजचा सीपीएलचा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अरुण भोईर ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय. ड्राईव्ह सुरू आहे सर. कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट. या चेंडूवर राहुल शिंदे बॉलचा ताबा घेतात. त्यांना माहिती आहे 2 धावा कंप्लीट होतीलच, परंतु बॅकअप 2 धावा वाचवतायत आपल्या संघासाठी. नक्कीच या धावा महत्वाच्या आहेत सर. मात्र गोलबंद संघ इतक्या लवकर हार मानेल असं वाटत नाही. या सिरीज मधल्या पहिल्या सामन्यापासून आपण गोलबंद संघाला पाहतोय. खर्डी कसारा विभागातील अत्यंत दर्जेदार असा संघ आहे डीके गोलबंद संघ. नक्कीच सर, परंतु त्याचा रिक्वायर्ड 100 न धावा होणं गरजेचं आहे. आडव्या बॅटनं खेळला चेंडू आडव्या बॅटनं मिडविकेट झोन मध्ये जातोय. भैरव देशमुख एक भिंत समोर उभी आहे. त्या भिंतीला भेदणं खूप कठीण आहे सर. मागच्या 2 मॅच पाहिला डीके गोलबंदच्या, तर अंतिम 3 ते 4 षटकांमध्ये अटॅक केला जातोय त्यांच्याकडून, आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. की सर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुम्ही अटॅक करा, हल्ला करा, तर तुम्ही समोरच्या संघाला नक्कीच शर्त देऊ शकता. सर 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 29 धावा धावफलक लागलेला, आणि अजूनही खूप साऱ्या, मला वाटतं 72 धावांची गरज आहे. प्रयत्न करणं गरजेचं सर, लढाई करणं गरजेचं असतंय. नक्कीच अहमद शाह अब्दालीनं प्रश्न केला भाऊसाहेब पेशव्यांना की अजून लढाल का. खऱ्या अर्थानं एवढे मराठे मरून पडले, परंतु लढण्याचं स्पिरिट बघताना अहमद शाह अब्दाली म्हणाला की भाऊसाहेब अजून लढाल का. त्यावेळेस भाऊसाहेब म्हणतात बचेंगे तो और भी लढेंगे. प्रयत्न करणं गरजेचं, लढणं गरजेचं. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 18 जाऊन पोहोचलेला आहे. 18चा रन, 4 षटकं आणि 18च्या सरासरीने 72 धावा. सर नक्कीच 2-3 षटकांमध्ये जर प्रहार झाला, 24-25 षटकं आली, कारण मागच्या आपण पहिल्या सामन्यात आणि या सामन्यात पण राहुलने एक षटक 24 धावांचं पूर्ण केलेलं आहे. मनोज गायकवाड वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी षटक घेऊन येत आहेत. 4थं अजून एक जोडी मैदानात आहे, ती आशाचा किरण आहे. नयन आणि अरुण मात्र मोठा वाटा घेण्यात सज्ज असतो नेहमीच. या सामन्यामध्ये थोडा अवघड आव्हान झालंय, पण अशक्य नाहीये. नक्कीच सर, हे क्रिकेट मधलं अतिशय सुरेख वाक्य आहे. हे कोणतंही लक्ष हे अशक्य नसतं तर अवघड असू शकतं. येस इट इज. पिंटू शहा आणि याबरोबर डाऊन द लेग जातोय चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते, आणि नक्कीच राहुल शिंदे काहीतरी कान मंत्र देत आहेत. ज्या पद्धतीने रिॲक्शन दिसते, नो एक्स्ट्रा रन्स असे काहीतरी ताकीद असावी, किंवा वाईट नोची गरज नाहीये, मारायला दे चेंडू. धावा भरपूर आहेत, जवळजवळ आता 71 धावा आहेत शिल्लक. नक्की सर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे, ताकद आहे या चेंडूवर जात आहेत. हो अमजद भेदू शकत नाही, भिंत मोठी आहे. आणि नयन बॅक टू द पॅव्हलियन. उत्कृष्ट झेल. नक्की सर या मैदानामध्ये आउटफील्ड मध्ये बघितलं तर 2 विजेचे पोल आहेत, आणि त्या पोलांवर आपण बघतो विजेच्या तारा आहेत, आणि येणारा एखादा चेंडू कधी कधी त्या धारेला अडू शकतो. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षकाला जड असतं झेल टिपणं. नक्की सर, एक झाला असा प्रकार त्या दिवशीच्या सामन्यामध्ये, चेंडू तारेला लागून खाली पडला, तो सीमारेषे बाहेर जाऊ शकला असता. मात्र ती जर क्रुशियल मॅच असेल, जर तिथे 6 धावांची गरज असेल आणि असं काही घडलं तर नक्कीच फटका बसू शकतो त्या संघाला. हे सगळं नशिबावर डिपेंड आहे, परंतु आता मात्र प्लस पॉईंट आहे. किनवली संघाला विकेट मिळते, धावसंख्या होतीये धावफलकावर 30 धावा, आणि तब्बल 71 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी गोलबंद संघाला. अरुण नावाचा अजून शस्त्र मैदानात आहे.
लेफ्ट हँड बॅट्समन अरुण मनोज गायकवाड चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सर चेंडू 23 शिल्लक आहेत. हा सामना गोलबंद संघासाठी आणि किनवली दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. दोन्ही संघ सारखीच कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच जो जिता वही सिकंदर. येस मनोज गायकवाड पुन्हा एकदा या षटकात. हो यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. फंबल तिथे होता कोण तर भैरव देशमुख. यू मेड मिस्टेक नॉट एक्सपेक्टेड. तुझ्याकडून अपेक्षा नाही आहेत मात्र 4 धावा मिळतील त्या गोलबंद संघाला. नशिबाचा चौकार. धाव संख्या होते 34. नक्की सर धावसंख्या 34 होती आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी होती आहे. क्षेत्ररक्षण थोडी चूक झाली परंतु 4 धावांनी धावसंख्या पोहोचली 34 धावांवर. आता मात्र 67 धावा शिल्लक आहेत 67. 67 रन्स टू विन फ्रॉम 22 बॉल्स. हो इन द एअर fielder will be under it. No man's land. 1 run taken. They will satisfying on only 1 run. सर देव सुद्धा परीक्षा बघत असतो ना की क्रिकेट रसिकांना आनंद द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं जो फलंदाज आहे त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे मॅच जिंकवण्याची, परंतु त्याला सुद्धा संजीवनी मिळते, जीवदान मिळतं. हा सामना सर कुठूनही कुठे जाऊ शकतो. 35 धावा धावपलकर लागतात आता मात्र आणि अजूनही 66 धावांची गरज आहे. की सर एक इंडिकेट करावं लागेल की हा सामना जो जिंकेल त्याला एक या स्पर्धेतील बक्षीस लागू आहे. नक्कीच म्हणूनच तर हा लढा चालू आहे, म्हणूनच हा संघर्ष सुरू आहे. हा इथे क्रिकेटचा कुंभमेळा भरलेला आहे. CPL 2021 5th एडिशन. नक्कीच. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनोज गायकवाड टू. आता मात्र करण ओ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेल टिपतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्नाचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. 100% कमिटमेंट होती सर. अतिशय जबरदस्त एफर्ट मनोज गायकवाड यांच्या सर माध्यमातून. म्हणून तर आपण म्हणतो की टीम गेम ही इंडिव्हिज्युअल नाही आहे. एकटा दुःखा कोणी काही करू नाही शकत. क्रिकेट म्हणजे संघटन, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे नेतृत्व, क्रिकेट म्हणजे कर्तृत्व, क्रिकेट म्हणजे सर्व काही. या क्षणाला मनोरंजनात्मक खजिना म्हणजे क्रिकेट. सर या क्षणाला किनवली आणि गोलबंद संघाचे कितीतरी हजारो फॅन्स युट्यूबवर लाईव्ह असतील आणि कारण सामना जितका महत्वाचा आहे. जिंकेल त्याला प्राइज लागू होत आहे. सेमीफायनल साठी तिकीट मिळेल. कोणा अगेन्स्ट संदेश स्पोर्ट्स छेरवली. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मनोज गायकवाड. ओ मोठा प्रहार करण्याचा इन द एअर मिस टाइम शॉट डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे मंगेश. ओ माय गुडनेस व्हॉट अ युनिटी, व्हॉट अ युनिटी. विकी त्या ठिकाणी चतुराई दाखवतोय परंतु श्रेय मंगेश सुद्धा जाईल कारण खऱ्या अर्थानं ते झेल टिपण्यासाठी सहकार्य केलं. 50-50 मार्क्स जातील दोघांना. सर रिले झेल होता इथे मात्र विकीचं जास्त महत्व असेल कारण झेल ऑलमोस्ट सुटला होता आणि त्याला कव्हर करण्याचं काम केलं विकीनं. येस क्रेडिट गोज टू बोथ ऑफ देम अँड द क्रेडिट गोज टू मनोज गायकवाड ऑल्सो. दिस इज इम्पॉर्टंट विकेट अँड करण आय थिंक बॅक टू द पेव्हिलियन अँड न्यू बॅट्समन हर्षल. नक्कीच सर कुठेतरी पराभवाच्या छायेत मध्ये वावरावं लागतं कारण गोलबंद संघाचा रिक्वायरमेंट मोठा होतोय. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी मनोज गायकवाड आणि संपूर्ण किनवली संघाचं कौतुक करावं लागेल कारण क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे. गोलंदाजाची साथ सुद्धा चांगली मिळते आहे. पूर्णपणे सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्याच्या मार्गावर आहेत परंतु अरुण अजूनही एकाकी किल्ला लढवतो. सर शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातला पाहायला मिळेल आपल्याला आणि यावेळी मोठा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येईल का खाली. अमजद आणि इकडे मात्र महेश दोघांनी सुरेख चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगला आहे सर. अतिशय जबरदस्त प्रयत्न होता दोघांचा कारण गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. उडणं महत्वाचं, प्रयत्न करणं महत्वाचं. अमजद पोहोचू शकला नाहीये, प्रयत्न झाले, बॅकअप चांगला आला महेश कडनं. हे षटक संपतंय आफ्टर संख्या होती 4 ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 37 रन्स अँड अजूनही 64 धावांची गरज आहे आणि 3 षटक शिल्लक आहेत. ड्रिंक्स ब्रेक येतील 2 मिनिटाचा. 18 चेंडू आणि तब्बल 64 धावा. खूप मोठं टार्गेट आहे, खूप मोठं आव्हान आहे. तब्बल 21 ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि या सामन्यामध्ये किनवली संघ नक्कीच फ्रंट फुटवर आहे. तब्बल 80% आणि 20% अशी सिच्युएशन. 80-20 सर सामना झालाय हा. आता मात्र डीके गोलबंद संघ ऑलमोस्ट 21 ची सरासरी राखावी लागेल. प्रत्येक षटकात 20 धावा कराव्या लागतील. क्रिकेट आहे मित्रांनो, जरी आपण म्हणू काही होऊ शकतं मात्र सामन्याचं काही कधी कधी आपल्याला लक्षणं दिसतात की हा सामना कोणत्या दिशेला जातोय कारण 64 धावा आहेत. 3 षटक शिल्लक आहेत. झाला तर चांगलीच गोष्ट मात्र किनवली संघ डॉमिनेट करतो या सामन्याला.
पंच यावेळी आपण सहकार्य सामना सुरू करायचे. उशीर होतोय या इनिंग्सला. आणि नक्कीच CPL 2020-21 पाचव्या पर्वाचा उद्याचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस असेल. नक्कीच उद्याचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे अतिशय जबरदस्त सामने सामने पाहायला मिळतील सर. नक्कीच उद्या आम्हाला संघ दिसतील. अस्नोली असेल, अस्नोली, अल्याणी, टेंबरे आणि आणि शेनवे हे 4 संघ दिसतील. या 4 संघातून संघ जातील सेमीफायनलला. सर आज मात्र संदेश स्पोर्ट्स होतं, DK गोलबन होतं, विलास स्पोर्ट्स किनवली होतं आणि अमीन अडगावकर या 4 संघांमध्ये जोरदार घमासम युद्ध पाहायला मिळालं. आणि आमचा संदेश स्पोर्ट्स क्वालिफाय झाला पहिला संघ आणि दुसरा क्वालिफायर मिळणार आहे आम्हाला या उर्वरित 18 चेंडूंनंतर. कोण होईल तो सेमीफायनल साठी तिकीट बुक करेल. यावेळी अमजद येतो आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. क्षेत्ररक्षणात बदल, भैरव येतोय. नक्कीच लॉंग ऑफ रिजन मध्ये, लॉंग ऑनच्या काऊ कॉर्नर मध्ये कोण दिसतोय मला? नक्की सर बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असेल आणि मनोज. गोलंदाजीसाठी मार्कवर सज्ज आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा दिल्या असा गोलंदाज मंगेश चौधरी. अतिशय जबरदस्त क्वालिटीची गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाली. सर हॅट्रिक साधली होती विकेटची देखील. नक्कीच हॅट्रिक मिळवली होती आणि फलंदाज आहे फलंदाजीच्या मार्ग. सर पिटूचं हे षटक आहे. पिटूचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक असेल आणि फलंदाज आहे हर्षल. हर्षल आणि अरुण. मंगेश हो, हो. मोठा प्रहार आडव्या बॅटनं लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. हर्षलच्या बॅट मध्ये येतो चौकार. 4 धावा डीजे. मेंटेन करणं खूप अवघड आहे, परंतु स्वतःला बिझी ठेवावं लागेल. स्वतःला कामामध्ये बिझी ठेवा. सर ऑलमोस्ट 3 धावा घ्यायच्या प्रत्येक चेंडूवर. तर तुम्ही इझी प्रत्येक गोष्ट करू शकता. नक्कीच ह्या पॉवर प्लेच्या षटकाचे सर किती फायदा उठवेल DK गोलबन संघ यावर पुढचं भवितव्य ठरलेलं आहे. एक 20 ते 25 धावा जर या षटकात आल्या तर मात्र सामना पाहण्यासारखा होईल सर नक्कीच. पुढचा चेंडू मंगेश तो हर्षल. पुढचा चेंडू तोच नतीजा येईल का? येस इट इज. 4 रन्स बॅक टू बॅक फोर्स. हर्षल रॉकिंग हियर फॉर DK गोलबन and score moves on 45 runs, loss of 5 wickets and still 55 required. अजूनही 55 धावांची गरज आहे. नक्कीच यावेळी 56 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 16. 16 to 56. सर 56 धावांची आवश्यकता आहे आणि कुठेतरी किनवली संघ या षटकामध्ये धावा देतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर चौकार येत आहेत आणि चांगली फटकेबाजी होते, परंतु नक्कीच जबरदस्त बॅटिंग होते. अशाच बॅटिंगची अपेक्षा असेल तर खूप मोठी धावसंख्या चेस करायची आहे. मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार लगावे लागतील, तरच मॅच जिंकू शकतात गोलबन संघ. मंगेश यांची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये थोडं संघर्ष चालू आहे. नेक्स्ट बॉल टू हर्षल. यावेळेस स्विंग अँड मिस. येस सर. नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होताच, मात्र चेंडू अतिशय वेगाने गेला आणि पिंटू शहाच्या हातांमध्ये विसावला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. सर हे षटक जर थोडं मोठं आलं तर सामना पाहायला नक्कीच मजा येईल. अजूनही 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धाव फलकावर लागलेल्या 45 धावा. नक्कीच 45 धावसंख्या आहे. यावेळी मनोज गायकवाड सर येतो या शॉर्ट मिड ऑफला. शेली मिड ऑफला क्षेत्ररक्षण सजलंय. एक मिड ऑफ, एक काऊ कॉर्नर झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला येतोय आता मात्र राहुल शिंदे मला वाटतं. शेली मिड ऑनला येतोय. येस
आणि लॉंग लेग झोन मध्ये भैरव देशमुख आहे. नक्कीच दोन चौकार त्या दिशेला गेले सर. यावेळी काय होईल मंगेश? हो इस बार वही नतीजा, डॉट गेंद डालने में सफल, एक और डॉट गेंद और अब तो कहीं ना कहीं कमबॅक सर आपल्या भात्यातून चांगले चेंडू काढतोय. आणि दोन सर. चेंडूवर चौकार गेल्यानंतर दोन चेंडू निर्धाव टाकणं हे कौशल्य असतं आणि हे आत्मविश्वास किती माझा हा आहे हे दाखवतोय मंगेश. नक्की सर प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर टाकला जातोय. इथे पहिले दोन चेंडू ज्या स्लॉटला पडले, आता मात्र दिशा भरकटते. ह्यावेळी मात्र चेंडू जाईल लेग स्टंपच्या अतिशय बाहेरून वाईड आणि या वाईडनं धावसंख्या पुढे सरकते 46. 46 स्टील 55 निडेड. अजूनही 55 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. DK गोलबंद संघाला सामना थोडासा दूर जातोय सर DK गोलबंद संघापासून, कारण चेंडू शिल्लक आता मात्र 14 आहेत आणि धावा आवश्यक आहेत 56. ऑलमोस्ट 3 धावा 55 धावा आहेत. 3 धावांची गरज आहे प्रति चेंडू. आणि नक्कीच अरुणला स्ट्राईकला आणावं लागेल. हो इस बार कनेक्शन इतना सही नाही. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. काय लाजवाब असं क्षेत्ररक्षण केलं. फेकी सुद्धा चांगली. दिनेश भोईर. प्रत्येक संघामध्ये काही काही तोफा असतात सर, त्यातील एक तोफ म्हणजे दिनेश. चांगली क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय. नक्कीच ते क्षेत्ररक्षण सर करावं लागेल. हा सामना म्हणजे उद्याच्या सेमीफायनलची तयारी आहे सर. नक्कीच तयारी आहे. या सामन्यात जर तुम्ही बेसिक चुका केल्या तर त्या उद्या देखील होण्याची दाट शक्यता आहे. तर समोर उभा असेल संदेश स्पोर्ट्स किनवली चेरवली आणि ह्याच दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता. संदेशपूर चेरवली समगाविरुद्ध खेळायला लागेल. नक्कीच सर विकास आणि यावेळेस मात्र उंची मिळाली, एलिव्हेशन मिळालं नाहीये. दिनेश ओ सुरेख झेल, क्या बात आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा झेल. सर अरुण बॅक टू द डगआउट. कालच्या सामन्यामध्ये जेव्हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता राहुल शिंदे, मी विचारलं होतं कसं फील होतं तुम्हाला, तर म्हणतात या मैदानात आम्ही अजूनही ट्रॉफी मारलेली नाही, पण आमचं स्वप्न आहे हे ट्रॉफी मारायचं. नक्कीच तो प्रवास कदाचित मला वाटतं सुरू आहे विलास स्पोर्ट्स किनवली संघाचा. सर मला एका संघाची आठवण करून द्यावी लागली. या स्पर्धेमध्ये तो संघ नाहीये, पण तब्बल 5 वर्षानंतर या मैदानावर उतरला. शिवाजीनगर किन्हवली. कौतुक करावं लागेल. आणि रनरअपचा सामना धर्मवीर चषकाचा त्यांनी पटकावला. एक किनवलीमध्ये टॅलेंट आहे सर, परंतु कुठेतरी नशिबाची साथ योग्य वेळेस मिळत नव्हती. आज मात्र किनवली संघ पूर्ण ताकदीने उतरलाय. आम्हाला बक्षीस मारायचं, आम्हाला बक्षीस जिंकायचं आहे या ध्येयानं प्रेरित झालेली ही टीम आहे. सर कुठेतरी DK गोलबंद संघाचा नाणेफेकी नंतरचा डिसिजन देखील कदाचित मला वाटतं चुकला असावा, कारण फलंदाजी करायची होती, कारण समोरचा संघ थकलेला होता आणि त्याला लगेचच जर क्षेत्ररक्षणात उतरवला असता तर कदाचित, पण ती स्ट्रॅटेजी करण्यासाठी खूप काही वेळ लागतं. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी सर वेगळी असते. कोणाच्या माइंडमध्ये काय चाललं आपण सांगू शकत नाहीये, कारण फील्डवर जो खेळतोय त्याला त्या अंदाजाचा सामना करावा लागतो. यावेळेस मात्र किनवली संघ या मॅच मध्ये सुरेख कामगिरी करतोय. त्यांचा विश्वास सर गोलंदाजांवर होता, मात्र तो काहीसा सार्थ ठरला नाही. आणि मला वाटतं आशिष बोलला होता की आम्ही क्षेत्ररक्षण करू, मात्र राहुल शिंदे, पिंटू शहा, अमजद यांनी मनसुबे उधळून लावले त्या DK गोलबंद संघाचे. नक्कीच पुढचा चेंडू विकी बॉलिंग गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगली रनअप ऍक्शन आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर विसावतोय, उसळी घेतोय आणि यष्टरक्षक पिंटू शहा चांगलं कलेक्शन बघायला मिळतं. सर इस मैच का छठा ओवर लेकर आए हैं विकी अपने टीम की ओर से, और पहली गेंद बहुत ही तेजी और रफ्तार के साथ गई विकेट कीपर पिंटू शाह के दस्तानों में. एक डॉट गेंद डालने में सफल, और बहुत सारे रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए. अगली गेंद, और इस बार गेंद बढ़िया कनेक्शन नहीं, फाइन लेग जोन में जाएगी. डीप फाइन लेग की तरफ गेंद जा रही है सीमा रेखा के ओर, लेकिन वहां 2 खिलाड़ी है. 2 रन पूरे किए दौड़कर, और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 49 रन 49. और 49 धावा सर धाव फलकावर सजल्या जात आहेत आणि कुठेतरी गोलबंद संघ नक्कीच विजयापासून थोडा दूर होतोय, कारण ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे ते मिळत नाहीयेत. विकेट्स गमावल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल होऊ शकतो आणि दिनेश मला वाटतं चूक करतोय आणि चेंडू नक्कीच झेल होऊ शकला असता. प्रयत्न थोडा पाय स्लिप होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 पुढे जाते पोहोचते.
पूर्ण धागा संघाचा अर्धशतक कंप्लीट होता. सर अब 51 रनों की 50 रनों की दरकार है और 51 रन लगते हुए अपने स्कोर कार्ड पर और गेंदे शेष 9. नक्कीच 51 धावा धावफलकावर अर्जित करायच्यात. चांगला ओहो! फटका आहे स्लॉट मध्ये चेंडू आहे काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय. भैरव देशमुख पुन्हा एकदा चूक होती आहे. झेल होऊ शकला असता यावेळेस मात्र एफर्ट्स केले प्रयत्नांमध्ये अपयश मिळालं परंतु एकच धाव मिळते. सर अब हर एक गेंद को यदि आप बाउंड्री लाइन के बाहर भेजे तो भी जीत नहीं हो सकती. 8 गेंदे शेष और 48 आएंगे ज्यादा से ज्यादा. लेकिन मैच अब बहुत दूर जा चुका है डी के गोलबन टीम के लिए. सर इतने दिनों की जो मेहनत की थी यहाँ वो कहीं ना कहीं सफर अब खत्म होगा. इस लीग का कैन बी 1 बाउंस मे बी 4. 4 रन मिलते हुए लेकिन इस 4 रन कोई मायने मुझे नहीं लगता रखेंगे यहाँ. हर एक गेंद को 6 रन के लिए भेजना चाहिए और अब तो 7 गेंदे शेष और रनों की दरकार 45 रनों की दरकार. येस इट इज विकी लास्ट बॉल घेऊन येतोय. पुढचा चेंडू क्लीन बोल्ड इन स्विंग सुरेख प्रयत्न गोलंदाजी देखील तितकी सुरेख विकी आणि हे षटक संपतं. आता चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावा आवश्यक आहेत 45. 45 रन्स फ्रॉम 6. 6 चेंडूमध्ये 45 धावा जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तबच होत आहे खऱ्या अर्थानं. कारण 6 षटकार जरी मारले तरी गोलबन संघ जिंकू शकत नाहीये. सर गोलबन संघाचा प्रवास खूप सुरेख राहिला या पूर्ण सिरीज मध्ये. मला वाटतं आपल्या किनोली विभागामध्ये पहिल्यांदाच खेळतो हा संघ खर्डी विभागातून. मात्र अनेक संघ होता वाशा. दोन्ही संघांनी कामगिरी छान केली होती मात्र वाशा संघाचं आव्हान या गोलबन टीमनंच संपुष्टात आणलं आणि आता मात्र गोलबन संघाचं देखील आव्हान येते संपुष्टात येताना दिसतंय. कारण 45 धावांची गरज सर उर्वरित 6 चेंडूंमध्ये नॉट पॉसिबल हे शक्य नाहीये. मात्र कुठेतरी वाईट वाटेल इथे कुठेतरी गोलबन संघ निर्णय काय चुकला का आमचा. सर कौतुक करावं लागेल कौतुक करावं लागेल खिनवली संघाचं. सर जबरदस्त बॅटिंग जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फिल्डिंग राहुल शिंदे. शेवटचे 6 चेंडू घेऊन येत आहेत. आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय चेंडू लेग साईडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट होतीये आणि 5 चेंडूमध्ये जब्बल 44 धावांची आवश्यकता. आणि सर नक्कीच सांगायला आवडेल या संघाने अतिशय शिस्तबद्ध खेळ केला या पूर्ण सिरीज. नक्कीच अतिशय शिस्तप्रिय असा संघ गोलबन संघ जबरदस्त खेळाडू. इम्प्रेस केलं अरुणनं इम्प्रेस केलं आशिषनं. नक्कीच सर सर्वांनीच इम्प्रेस केलं. खेळताना मैदानावरचं देखील एकंदरीत सर वर्तन अतिशय सुरेख होतं. नक्कीच पुढल्या वर्षी आम्ही या संघाला पुन्हा पाहूच. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. चौकार मिळतो या चेंडूवर आणि औपचारिकता शिल्लक आहे 40 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्रति चेंडू 10 धावांची गरज आणि 10 धावा मिळणार नाही तर मला वाटतं. मात्र राहुल शिंदे सर आपली गोलंदाजीची जी काही धार आहे ती शार्प करतो उद्याच्या सामन्यासाठी. कदाचित समोर एक मोठा संघ आहे. उद्या मात्र 4 नंतर भेट होईल या 2 संघांची. विलास स्पोर्ट्स किनवली वर्सेस संदेश स्पोर्ट्स चेरवली सेमीफायनल नंबर 1. आणि नक्कीच उद्या ते संघ सर आम्हाला पाहायला मिळतील. आमच्या विभागातील मातब्बर संघ साई स्टार अल्यानी टायगर स्पोर्ट्स स्नोली रमेश स्पोर्ट्स दिनेश स्पोर्ट्स शेणवे आणि आम्ही टेंबरेकर. यावेळेस मिळतोय चौकार 4 धावा येत आहेत. नक्कीच या पुढचा सामन्यासाठी टॉस साठी यायचंय. हा सामना संपताच किनवली संघाचा कर्णधार नक्कीच कुठेतरी किनवली संघ सर थकलेला आहे. अनाउन्समेंट नंतरची रिॲक्शन जर पाहिली पिंटू शहाची तर नक्कीच कुठेतरी म्हणतील का काय स्ट्रॅटेजी चालू आहे या पॅव्हेलियन मध्ये. वाईट चेंडू आणि 4 धावा एकूण 5 धावा मिळतील या चेंडूवर. 67 धावा फलक लागलेले आहेत सर. नक्कीच ते कमी नाही आहेत मात्र स्कोर इतका मोठा आहे समोर डोंगर 101 धावांचा.